मोडी कागदपत्रांमधून जे भूतांचे प्रकार येतात त्यामध्ये प्रामुख्यानं मुंजे एक येतो. ते काही कागदामध्ये मुंजे येत नाही डायरेक्ट. खारे पाटणची जी गढी आहे ना तिच्या कागदामध्ये मला ते महापुरुष मुंजे त्या गडीच्या परिसरात आहेत त्यांची समाराधना दरवर्षी करावी लागते. घनगडाच्या खाली तिथे रामदास नावाचा मुंजे आहे किंवा चाकणचा किल्ला तिथे तो दामोदर मुंजे आहे. बापरे. ब्रह्मपुरुष म्हटल्यानंतर ब्रह्मराक्षस चेडा येतो. चेडा माहिती आहे ना कॉन्सेप्ट काय आहे? खवीस त्याचा पण उल्लेख येतो. एखादी मुस्लिम व्यक्ती मृत पावल्यानंतर ती पिशाच चिळणीला गेली तर तिला खवीस म्हणतात. पण आपल्याकडे पैलवानाच्या भूतालाही खवीस म्हणतात असंही मी ऐकलं आहे. जखीण वगैरे किंवा जखीण म्हणजे हो जखिणीचा पण एक उल्लेख येतो. जखीण म्हणजे हाडळ. सवाष्ण स्त्री मेल्यानंतर ती जर भूत योनीला गेली तर ती जखीण असते. आता भूताळा असा एक शब्द येतो. भूताळा म्हणजे जो भूत बाळगतो तो मांत्रिक पुरुष मांत्रिक. भूताळे म्हणजे स्त्री मांत्रिक. तत्कालीन अंजनवेल तालुका तर तिथल्या एका गावामधल्या एक धारोजी नावाचा माणूस होता. त्याला गावची खोती पाहिजे होती ती आपल्याला मिळावी म्हणून त्यानं काय केलं मसण कालकीचे भूत मरणदारीवर टाकले. त्याला मसान कालिया किंवा कालिया मसान म्हणतात आणि ती भयंकर तंत्रातली स्मशानात बसून करायची क्रिया आहे. जो तांत्रिक हे करतो ते बॅकआउट तोच करू शकतो. दुसरे त्याला तोड नाहीये त्याला. तर त्या माणसाने टाकलं तर अख्ख्या गावात उपद्रव चालू झाला. गुरंढोरं माणसं मारायला लागली. रायगडच्या तालुक्यात एक गाव होतं तिथे एक माणूस मेला त्याचं नाव रेखोजी. आणि जेव्हा त्याला तिथे स्मशानात घेऊन गेले त्याचाच भाऊ होता. तो म्हणाला हा महाभूताळा होता म्हणजे हा मोठा तांत्रिक होता तर हा मेल्यावर हा भूत होईल आणि सगळ्या गावाला त्रास देईल. म्हणून मग काय करायचं त्याच्या गळ्यामध्ये गरुडाचं वळं घाला त्याच्या डोक्यात दाभण ठोका हे फोडायचं आणि त्याला चर्मकार म्हणजे चांबार त्याच्या कुंडातलं पाणी त्याच्या डेड बॉडीला पाजा. पण ऍक्च्युअली भूत दिसल्याचे काही किस्से आहेत. अजून कोहोज किल्ल्यावरची पण एक नोंद आहे. नवे भूत गुप्त चेडा आणि एक पाथरवट जो किल्ल्यावर काम करत होता दगड फोडणारा तो खवीस झालाय. आता यांना कसं कळलं तो खवीस झाला तो त्यांना तो दिसत होता. पण कुठल्या किल्ल्यांचे उल्लेख सापडतात माहिती? मृगगडावर होता. पण स्त्री भूत असं काही सापडतं त्या? जखिणीचा उल्लेख आहे. ब्रह्मराक्षस तो त्यांच्या पत्नीचे अंगास आला आणि वाढू लागला. तो वाढू लागला आणि बोलिला की वतन माझे नसताना मी बाळकृष्ण भटांवर उफराण घेऊन म्हणजे खोटा आरोप घेऊन वतन माझेच आहे असे म्हटलो. पण मी मेलो तरी वतन मला किंवा माझ्या पुढच्या लोकांना साध्य झाले नाही. तरी आता मला तुम्ही जरा माझं पिंडदान करून मला मोकळं करा. माझी चूक झाली हे तो ब्रह्मसमन सांगतोय बरं का. हे कागदात लिहिलेलं आहे. बापरे. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार ओक. उन्हाळ भटकंतीच्या उन्हाळ ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टी या सेगमेंटमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. इमॅजिन करा की तुम्ही कुठेतरी ट्रेकला गेलायत किंवा कॅम्पिंगला गेलायत आणि त्या दिवशी अमावस्या आहे आणि नेमकं त्या अमावस्येच्या रात्रीच तुम्ही कुठेतरी बाहेर बसून एक कॅम्पफायर करताय आणि एक जो टिपिकल टॉपिक निघतो तर तो म्हणजे भूतांच्या गोष्टी. आता या भूतांच्या गोष्टी हा काही जणांच्या विश्वासाचा प्रश्न आहे. काही जण म्हणतील ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत वगैरे वगैरे. पण ट्रेकच्या दरम्यानच्या ज्या भूतांच्या गोष्टी असतात त्या मात्र ते वातावरण फार थरारक करून सोडतात. पण तुम्हाला गंमत माहिती आहे आत्ताच नाही तर इतिहास काळातल्या कागदपत्रांमध्ये सुद्धा अस्सल कागदपत्रांमध्ये सुद्धा भूताटकीच्या काही गोष्टी आलेल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे त्या कागदपत्रांमधनं आलेल्या असल्यामुळे आपल्याला तरी त्यांच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय काही पर्याय उरत नाही. तर नक्की इतिहासातली भूतं होती तरी कशी? आत्ता आपण ज्यांना अंधश्रद्धा म्हणतो भले ते ब्लॅक मॅजिक असेल किंवा अजून काही असेल तर हे त्या काळात सुद्धा होतं का? त्याचे कुठले अस्सल ऐतिहासिक पुरावे आपल्याला बघायला मिळतात का? किंवा कुठल्या घटना बघायला मिळतात का? या विषयावरचा एक अत्यंत हटके असा पॉडकास्ट आम्ही आज घेऊन आलोय. आणि या सगळ्या घटना हे सगळे किस्से ऐतिहासिक कागदपत्रांच्या साक्षीने उलगडण्यासाठी आलेले आहेत माझे मित्र मोडी अभ्यासक आणि इतिहास अभ्यासक राज मेमाणे सर. सर, या अत्यंत वेगळ्या विषयावर गप्पा मारण्यासाठी तुमचं मी सहर्ष स्वागत करतो. बिफोर वी बिगिन, आमचा मित्र नितीन थोरात अत्यंत सुंदर लेखक आहे आणि ही त्याची राज्य शासन पुरस्कार मान्य कादंबरी सूर्याची सावली जी तुम्हाला किताबवाला यांच्याकडनं सप्रेम भेट देण्यात येते. थँक्यू. सहर्ष स्वागत. खूप खूप धन्यवाद किताबवाला तुमचे. थँक्यू. मी नक्की वाचेन. थँक्यू सर. आता भूताटकी हा विषय तर म्हणजे काय उलट सुलट प्रतिक्रियांचा विषय हा. पण ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये न येणारी भूतं हा एक भन्नाट विषय. पहिली गोष्ट मला सांगा तुमचा पहिला भूतांवर विश्वास आहे का? इथूनच सुरुवात करूया. मला हा प्रश्न तुम्ही मी प्रतिप्रश्न विचारतो की राज मेमाणे म्हणून नुसतं विचारताय की इतिहास अभ्यासक राज मेमाणे म्हणून दोन्ही सांगा. ओके. पहिले इतिहास अभ्यासक म्हणून सांगतो.
इतिहास अभ्यासक म्हटल्यानंतर त्यानं संशोधन पद्धतीनुसार संशोधन करावं आणि ते समाजासमोर मांडावं असा नियम आहे. त्यामुळे बट ऑब्व्हियस मला जर असं कोणी म्हटलं की तुम्ही भूत आहे हे सिद्ध करून दाखवा, सो मी फक्त त्याच्यावर एवढंच म्हणू शकेन, त्याच्याविषयीचे कागद माझ्याकडे ढिगाणी आहेत, ढिगभर आहेत. मी एवढी थप्पीच लावेन. मी 300 वर्षापूर्वींच्या मोडी कागदपत्रांविषयी बोलतोय. सो त्या कागदपत्रांमध्ये त्या काळामध्ये भूतांचे घडलेले किस्से किस्से घडले होते असे त्या कागदपत्रांमध्ये लिहिले हे मी सिद्ध करू शकतो. म्हणजे ते कागद दाखवून. पण प्रत्यक्षात भूत आहे नाही आहे आय कॅनॉट प्रूव्ह दॅट. शेवटी ते शास्त्र आहे. कारण तुम्हाला शास्त्राच्या कसोटीवर ते उतरवणं महत्वाचं आहे. सो ते मी करू शकणार नाही एक इतिहास अभ्यासक म्हणून. आणि असं म्हणणं म्हणजे ते हास्यास्पद ठरेल. हो भूत आहे असं जर मी इतिहास अभ्यासक म्हणून म्हटलं तर ते थोडंसं हास्यास्पद ठरेल. पण नुसतं राजमेवाने म्हणालात तर येस आय डू बिलीव्ह इन घोस्ट. पण सर आता बेसिकली आता आपण पुढचं जे सगळं डिस्कशन करू ते सगळं ऐतिहासिक कागदपत्रांमधनं येणारी भूतं किंवा या सगळ्या गटांना आणि या अनुषंगाने त्याच्यात म्हणजे आपल्या प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो, वी आर नॉट हिअर टू स्प्रेड रुमर्स और कुठले अंधश्रद्धा पोचवण्यासाठी हा पॉडकास्ट नाही करत आहोत. या पॉडकास्टकडे बघताना तत्कालीन सामाजिक इतिहास आणि त्यातला एक भाग, कारण या सामाजिक मान्यता होती किंवा त्यांच्या श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा होत्या, त्याचा अभ्यास करून लिहिलेलं हे पुस्तक आहे की त्या तत्कालीन समाजाच्या काय संकल्पना होत्या, म्हणजे समजा भूताखेतांबाबत किंवा काय त्यांच्या मान्यता होत्या त्याच्याविषयीचे काही विषय. तर एवढंच याच अर्थानं बघावं. आम्ही काही कुठलं भूत आहे वगैरे असं कुठलं क्लेम करत नाही आहोत. आम्ही इतिहासाचा अभ्यास म्हणून बघतोय. पण थोडंसं ते रंजक पद्धतीनं माझ्या पुस्तकात पण येईल, इतिहासातील भूतावळ असं नाव. ते पुढच्या 1-1.5-2 महिन्यात पुस्तक पब्लिश होत आहे. आणि मी जे बोलणार आहे त्याच्या प्रत्येकाचा मी कागद ठेवणार आहे त्या पुस्तकात. सो कागदपत्रांवर आधारित एक वेगळं अभ्यासपूर्ण भूतांच्या इतिहासाचा अभ्यास करणारं पुस्तक. कारण कसं आहे, जगातल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूला इतिहास आहे. एखाद्या दगडाचाही इतिहास असतो, बरोबर. त्या दगडावरनं आपण ठरवतो नाही कुठल्या ह्याच्यात आहे ते बघू शकतो. महापाषाण युग पासून सगळं आलं ते. व्यक्तीचा इतिहास असतो. तसंच अदृश्य सृष्टीतल्या एका घटकाचा म्हणजे ज्याला भूतखेतं मानलं जातं, भूत योनी पिशाच्य योनी त्यांचा सुद्धा इतिहास आहे. तो अनेक वेगवेगळ्या धर्मग्रंथांनी पण त्यांना मान्यता दिली किंवा त्यांच्या मान्यतेनुसार भूत पिशाच्य आहेत. मी काय म्हणतोय की ती आहेत नाही आहेत मला माहित नाही, पण माझ्याकडे कागद आहेत जे 300 वर्षापूर्वी भूतखेतांसंदर्भात काय घटना घडल्या असं तत्कालीन समाजाचं म्हणणं होतं ते मांडतायत. सो आम्ही ते मांडतोय. एक कागदपत्र आपण इतिहासाचा अभ्यास एक्झॅक्टली म्हणूनच आपण म्हणतोय. आणि आपण कुठलंही विधान इथे करत नाही की भूत आहे नाहीये श्रद्धेचा प्रश्न आहे. ज्यांना अंधश्रद्धा मानायची ते अंधश्रद्धा मानू शकतात, ज्यांची श्रद्धा आहे त्यांची श्रद्धा आहे, बरोबर. त्याच्यामुळे कुठलाही प्रपोगंडा करण्याचा उद्देश आमचा नाही हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि याच्यानंतरच पुढचा पॉडकास्ट बघायला सुरुवात करा. याच्याकडे एक मी अजून एक, जसं एखादा हॉरर चित्रपट किंवा सिरियल आपण बघतो, वेब सिरीज बघतो, त्याचा जो डिस्क्लेमर आहे तोच आमचा डिस्क्लेमर आहे. आम्ही फक्त हे मनोरंजनासाठी किंवा काय घडून गेलंय, इतिहास काय घडून गेलेली गोष्ट म्हणजे इतिहास आणि जो कागदोपत्री आहे, दॅट्स इट. याच्यापुढे भूत आहे नाही आहे जगाच्या अंतापर्यंत याच्यावरती भांडणं चालणार आहेत, आपल्याला त्यात पडायचं नाही. सो सर पहिला प्रश्न असा आहे की एकतर पहिला कागद तुम्ही म्हणजे आपण पुढच्या चरणाकडे जाऊया. कुठून तुमच्या लक्षात आलं की आईला हे भूतांचा किस्सा आहे बरं का, माझ्या मोडी कागदपत्रांच्या मध्ये भूत पहिल्यांदा आला, हे कधी सापडलं तुम्हाला? ऍक्च्युली टकमक जो किल्ला आहे, टकमक टोक नाही बरं का, टकमक किल्ल्याविषयी बोलतोय मी. म्हणजे तिकडे तो पालघर ठाणे साईड, पालघर त्यावेळेसचा वसई तालुका प्रांत. सो त्या किल्ल्यावरती असं एक त्याची एक नोंद आली. मी माझं गड किल्ल्यांवरती काम चालू आहे, तर ते त्यामध्ये आली. आणि स्पेशली आता मी कोकण प्रांतावर काम करतो. तर आणि एक सांगायचं म्हणजे बहुतांश नोंदी या कोकण प्रांतातल्याच जास्त आहे. घाटावर पण आहेत पण तुलनात्मक दृष्ट्या त्या कमी आहेत. सो टकमक किल्ल्यावरती असं होतं की एक बाबाजी नावाचा एक शिपाई होता, तो मेला अशी नोंद आहे. म्हणजे बाबाजी चाकर होता, तो मेला आणि तो भूत होऊन उपद्रव करू लागला किंवा तो भूत झाला आणि दिसू लागला. मग त्याच्यासाठी भूतवैद्य आणला गेला. भूतवैद्य लिटिल बिट म्हणजे ऐकायला थोडंसं फनी वाटेल,
पण जसं आपल्याकडे स्पेशलिस्ट असतो, दातांचा स्पेशलिस्ट, डोळ्यांचा स्पेशलिस्ट, तसं भूत काढणाऱ्या व्यक्तीला ते भूत वैद्य असं म्हणत असत. तसं कागदपत्र किंवा त्याला अजून एक शब्द मी नुकताच वाचलाय, तो म्हणजे भूतनीस. जसं फडणीस आहे, सबनीस आहे, कारखाने असो, भूतनीस. सो त्या भूत वैद्य आणून मग ते त्याचं जे काय आहे ते त्याचं उपद्रव शांत करण्यात आला. सो दिस वॉज द फर्स्ट. आणि तिथून तुमचा हा इंटरेस्ट कदाचित जागा झाला असेल हा. की असेही प्रकार घडू शकतात. नाही म्हणजे मी पुस्तक लिहीन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मला असं वाटलं होतं की ते प्रत्येक किल्ल्यावरचं जे रुटीन असतं, घडतं ना, त्यातली एक वेगळी गोष्ट म्हणून मी ते लिहीन. बरोबर. बट मी जसे जसे कागद तपासत गेलो, एक नोंद आली, दुसरी आली, तिसरी आली. नोबडी विल बिलीव्ह दॅट प्रत्येक वर्षीच्या कागदांमध्ये प्रत्येक तालुक्यात, मी उत्तर कोकण दक्षिण कोकण असं दोन्ही बोलतोय, त्या प्रत्येक तालुक्याच्या कागदात किमान 10 ते अनेक किती असू शकतात अशा भूतांचे किस्से घडल्याच्या नोंदीच आहेत. बापरे. भूताखेतांचा जबरदस्त पगडा 18व्या शतकात, या नोंदी कधीच्या आहेत तेही सांगतो, 1750च्या पुढच्या सगळ्यात जास्त आहेत. प्रचंड पगडा होता. म्हणजे काही तर ते म्हणजे इतकं मजेशीर आहे, आता आपण बोलण्यामध्ये घडेलच एक एक, आणि काही या विचार करायला लावणार आहे. पण सो मी जसं बघत गेलो तर मला असं लक्षात, ह्या काही हजार नोंदी आहेत. आणि मग मी, आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे मी नारायण नारपांचं प्रचंड फॅन आहे. लहानपणापासून त्यांच्या पुस्तकांची मी पारायण केलेत, आजही आवडीनं वाचतो. भूतखेतांच्या विषयीचं वाचणं किंवा हॉरर बघणं हा माझा वैयक्तिक आवडीचा विषय आहे, म्हणजे माझा छंद आहे तो. सो त्यामुळे पण मग मला असं म्हणजे मी रादर काही नारायण नारपांच्या कथा वाचून मी काही कथा अशा एका ऍपवर पण आहेत माझ्या, ज्या गूढ रहस्य किंवा हॉरर म्हणता येईल, आणि ते थोडेसे मी हिस्टॉरिकल पण केलेले आहेत, मी इतिहासात काम करत असल्यामुळे. पण ठीक आहे, त्यांच्या लेवलचा ऑफकोर्स नाही जमणार, पण मी तोही प्रयत्न केला होता. पण नंतर मग मी तो विषय सोडला. मी म्हटलं नाही, आपण इतिहास अभ्यासक किंवा संशोधक आहोत, तर आपण हे काम जास्त चांगलं करू. बट समोर पुढे जाऊन असं पुस्तक होईल हे मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण त्या नोंदी फक्त नुसत्या अशा नोंदी नाहीत की भूत आलं, भूत दिसलं. त्याच्यामध्ये व्हरायटीज आहेत. त्याच्यामध्ये त्या काळातल्या अनेक संकल्पना, त्यांच्या व्याख्या समजतात, समजुती समजतात की हे म्हणजे काय, हे म्हणजे. माझा पुढचा प्रश्न सर तोच आहे की त्यावेळेला भूतांचे प्रकार कुठले, म्हणजे भूत ही जी आपण एक कॅटेगरी म्हणतो त्याच्या अंडर काय काय येतं, काय होतं त्यावेळेला? मोडी कागदपत्रांमधून जे भूतांचे प्रकार येतात त्यामध्ये प्रामुख्यानं मुंज्या एक येतो. मुंज्याचाच आता मुंज्यालाच एक दुसरं नाव पण येतं कागदपत्रांमधून, जे अनेक किल्ल्यांवर किंवा काही ठिकाणी येतं किंवा काही गावांच्या नोंदींमध्ये येतं. महापुरुष. बरं. महापुरुष म्हणजे मुंज्या, हे त्याचं दुसरं नाव आहे. काही कागदामध्ये मुंज्या येत नाही डायरेक्ट. खारेपाटणची जी गढी आहे ना, तिच्या कागदामध्ये मला ते महापुरुष मुंजे त्या गडीच्या परिसरात आहेत, त्यांची समाराधना दरवर्षी करावी लागते. ब्रह्मपुरुष म्हटल्यानंतर ब्रह्मराक्षस. बरं, तर ब्रह्मराक्षस, ब्रह्मसंबंध येतो, मुंजा येतो, चेडा येतो. चेडा माहिती आहे ना कॉन्सेप्ट काय आहे ते? नाही, आपण सांगावी सगळ्यांसाठी. बऱ्याच लोकांना माहिती, काही लोकांना माहित नाही. यू विल बी सरप्राइज्ड. आपल्याकडे अंत्यसंस्काराच्या वेळेस मडकं फोडतात बघा, ते ज्या दगडांनी फोडतात त्याला आपण जीव खडा म्हणतो, बरोबर? तो घरी आणून बाहेर बांधतात 10 दिवस. नंतर दशक्रिया विधीच्या वेळेस तो घेऊन जातात, त्याला पाणी वगैरे देतात आणि देन विसर्जन करतात. तर तो जीव खडा काही मांत्रिक लोक पळवतात 10 दिवसात आणि तो आत्मा वश करतात. त्याला चेडेकोटे म्हणतात. बाप रे. सो त्याला चेडे म्हणतात, चेडा. त्याच्यानंतर खवीस, त्याचा पण उल्लेख येतो. खवीस ही कॉन्सेप्ट अशी आहे की एखादी मुस्लिम व्यक्ती मृत पावल्यानंतर ती पिशाच्या योनीला गेली तर तिला खवीस म्हणतात. पण आपल्याकडे पैलवानाच्या भूतालाही खवीस म्हणतात, असंही मी ऐकलेलं आहे लहानपणास. बट खवीस ही संकल्पना असं साधारण समज आहे, हापसाण जे हापशी लोक इकडे आले ना, तिकडून ही कॉन्सेप्ट आली खवीस. जखीण वगैरे, किंवा जखीण म्हणजे, हो, जखिणीचा पण एक उल्लेख येतो. जखीण म्हणजे हाडळ. सवाष्ण स्त्री मेल्यानंतर ती जर भूत योनीला गेली तर ती जखीण असते. पण सर आतापर्यंत तुम्ही वाचलेला सगळ्यात थरारक असा किस्सा कुठला आहे? असे खूप आहेत, म्हणजे जे विचार करायला लावणार आहेत, सांगावेत आपण. पण त्याच्या आधी मला असं वाटतं की त्या कागदपत्रांमधून येणाऱ्या काही संकल्पना सांगतो, हो, म्हणजे पुढच्या ज्या गोष्टी आहेत ना ते क्लिअर होते प्रेक्षकांना आपल्या.
सो ते एक एक 1 बाय 1 जातो. आता भूताळा असा एक शब्द येतो. भूताळा. भूताळा म्हणजे जो भूत बाळगतो तो मांत्रिक. बरं. पुरुष मांत्रिक. भूताळे म्हणजे स्त्री मांत्रिक. मला वाटतं वसई प्रांताच्या ह्याच्यातच मी वाचलं होतं. एका स्त्रीला भूताळी म्हणून शेवटी म्हणजे असं समजून, आता ती होती नव्हती ते माहित नाही, पण ती नोंद आली आहे. तर गावातल्या लोकांनी तिला दगडांनी ठेचून मारून टाकले. बापरे! आपल्याकडे होतं बघा आजकाल चेटकीण समजून ते काही ग्रामीण भागामध्ये मी असं मध्ये काही बातम्या वाचलेल्या बघितलेल्या टीव्हीवर. तर त्या काळातही तो प्रकार होता. तिला भूत, आता ती होती नव्हती हे काही त्याच्याविषयी नोंद नाहीये, पण असं तर हे लोक भूत सोडायचे. पण मग प्रत्येकाकडे नसायचे. मग ज्यांना म्हणजे आता हे डॉक्युमेंट सांगते ते की बाबा 2 लोकांमध्ये भांडण झाले की तो तक्रार घेऊन यायचा. जो पहिले भूताळा आणि भूताळे, त्यानंतर भूतवैद्य. भूतवैद्य म्हणजे भूतांचा जो उपद्रव आहे त्याची वारावार करणारा किंवा निवारण करणारा, दॅट इज कॉल्ड भूतवैद्य. बरं. भूताची बाधा आहे नाहीये हे कन्फर्म केलं जात होतं. पण मग हे कन्फर्म कसं करायचं आणि कोण करायचं? सो आता फॉर एक्झाम्पल मला असं वाटलं माझ्याकडे काहीतरी भूतकेतांचा प्रकार आहे. सो पर्सनली सुद्धा मी जात होतो त्या गोष्टीकडे, म्हणजे भूतवैद्याकडे जाऊ शकत होतो. भूतवैद्य येणार, बघणार, ओके. बट ॲट द सेम टाइम यू वोंट बिलीव्ह दॅट जिथे ही घटना घडलेली असेल तिथल्या प्रांत कचेरीमध्ये जाऊन किंवा सरकारी ठाण्यामध्ये जाऊन तुम्ही तक्रार करू शकत होता. भूत आहेत हे सरकारकडूनही याला मान्यता होती. बापरे! आणि मग सरकार कचेरीतून भूतवैद्य अपॉइंट केला जात होता समटाइम्स. जर माझी परिस्थिती नसेल भूतवैद्य, तर सरकार कचेरीतून भूतवैद्य पाठवला जायचा. ह्याचा खऱ्या खोट्याचा निवाडा करायचा. म्हणजे समजा तुम्ही आणि मी असा आरोप केला जाऊन की माझ्या घरावरती ह्या माणसामुळे काहीतरी भूतं टाकली, त्यामुळे उपद्रव चालू झालाय माझ्याकडे. आता हा उपद्रव कशा पद्धतीचा व्हायचा? वस्तूंचा नाश होणे, ओके, आजारी पडणे, गुरांवरती गोचीड वगैरे पडणे, हे पण लोकांना वाटायचं भूतांमुळे झालंय. आता ह्याच्यामधलं एक थोडंसं हिस्टॉरिकल किंवा एक तटस्थ म्हणून विचार केला तर एक गोष्ट की समाज मनावर केवढा पगडा होता या गोष्टींचा. बरोबर. गोचीड झाला, आता तो कळतंय तुम्हाला गोचीड कशामुळे पडतं. आता तुम्ही आधुनिक युगात त्याला उपचार आहे. त्या काळामध्ये ह्या गोष्टी नव्हत्या ना. बरोबर. तो एक काही गोष्टीचा उलगडा, म्हणजे मला जे काय आजपर्यंत वाचलं, एखाद्या गोष्टीचा उलगडा जर नाही झाला तर ते भूतांमुळे झालं. आणि मग माझं कोणाशी काय भांडण झालंय का म्हणून यांनी काय केलंय का, तो अशा पण गोष्टी बघितल्या जातोय. सो मग तिथून भूत वैद्य यूज टू बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफिसर्स. आणि त्यांनी जर सांगितलं येस भूत आहेत, पण तो दुसरा तरी म्हणतोय नाही नाही मी असं काही केलं नाही, मग त्यासाठी आता ही एक सिक्वेन्स आहे. सगळा पूर्ण ही प्रोसेस आहे. पडथळे किंवा पडस्थळे नेमून दिली जात होती. बरं. म्हणजे मी पुण्यात राहतोय, आपल्या दोघात काहीतरी कथला झालाय किंवा भांडण झालंय, तर इथलं स्थानिक नाही, कारण स्थानिक याच्यात माझी तुमची पण ओळख असू शकते. तर स्थानिक प्लस बाहेरची 5 गावांची पडथळं, बाहेरच्या 5 गावांमधल्या देवतांची स्थळं नेमून दिली जात होती, जिथे देवांना प्रसाद म्हणजेच कौल लावला जात होता. आणि तिथून काय खरं काय खोटं हे खरं करून घेऊन मग निवाडा दिला जात होता. डू यू अंडरस्टँड केवढी मोठी प्रोसेस आहे. सरकारी मान्यता आली ना ह्याच्यामध्ये. मग पुढे काय व्हायचं? सपोज मी म्हटलं तो आरोप खरा ठरला तुमच्यावरचा, तर तुम्हाला ताकीद दिली जायची सरकारातून, काय करून ठेवले ती वारावर करून दे. ओके. आणि गुन्हेगारी म्हणून सर्टन रक्कम तू सरकारात भर. मी माझ्याकडून एक भेट म्हणून, नजर म्हणून पण, की आम्ही तुझं निवारण करून दिलंय. सो ह्याच्या मागचं अर्थकारण पण लक्षात घ्या. भूतवैद्य जो आहे तो फुकट थोडीच येणारे काम करायला. ही यूज टू बी पेड. बरोबर. सो अशा अनेक गोष्टी आहे. भूतखेत या गोष्टींमुळे किंवा त्याविषयीच्या असलेल्या मान्यतेमुळे लोकांना रोजगारही मिळत होते. हा पण त्याच्या मागचा भाग. पण तुम्ही वाचलेले सगळ्यात थरारक किस्सा कुठला की ज्याच्यामध्ये जे हादरवून टाकणारा किस्सा आहे, की जो म्हणजे ऐतिहासिक कागदपत्राच्या दृष्टीने इतिहासामध्ये असेही प्रकार होऊ शकतात? 2-3 मी आता रिसेंट वाचले ते. अंजनवेल तालुक्यामध्ये 1773च्या सुमारास एक गाव आहे. पुस्तकात येईल नाव त्याचं, आता गावाचं नाव सांगत नाही.
त्या तालुक्यात तत्कालीन अंजनवेल तालुका, तर तिथल्या एका गावामधल्या एक धारोजी नावाचा माणूस होता. बरं, त्याला गावची खोती पाहिजे होती, ती आपल्याला मिळावी म्हणून त्यानं काय केलं, मसण कालकीचे भूत मरणदारीवर टाकले, असं वाक्य आलं. तर आता मसण कालकीचे भूत मला एका सेकंदात क्लिक झालं. त्याचं कारण आत्ता सुद्धा हे प्रकार बंगाल आणि उत्तरेकडे करतात. त्याचं नाव काय तेही सांगतो, म्हणजे प्रेक्षकांना हवं असेल, प्रेक्षकांनी यूट्यूबवर जावं किंवा गुगल सर्च करावा. त्याला मसान कालिया किंवा कालिया मसान म्हणतात. बरं, स्पेशली पश्चिम बंगालमध्ये या गोष्टी चालतात खूप, आणि ती भयंकर तंत्रातली स्मशानात बसून करायची क्रिया आहे. ते सोडल्यानंतर त्याचं वैशिष्ट्य असं, जो तांत्रिक हे करतो ते बॅकआउट तोच करू शकतो, दुसरे त्याला तोड नाहीये त्याला. आणि ते जर ती क्रिया केली तर म्हणजे अशी समज येते. त्याच्यावरती काही सिरियल्समध्ये एपिसोड पण झालेत, काही हॉरर सिरियल्स लागायच्या, गुगलवर सर्च केलं तरी कळेल तुम्हाला 1 मिनिटात. आणि ती फार भयंकर आहे ती प्रोसेस. तर त्या माणसाने टाकलं तर अख्ख्या गावात उपद्रव चालू झाला. गुरंढोरं माणसं मारायला लागली, गावाच्या गावावर टाकलं. तो मसान कालिया, आता मी फार त्याच्याविषयी नाही एक्सप्लेन करत, बिकॉज ती थोडीशी ती तुम्ही ह्याच्यावरच बघा. पण ती एक होती. मग सगळी चौकशी केल्यावर त्याला बोलवून घेतलं आणि त्याला ते बॅकआउट करायला लावलं, ते की तू हे माघार घे. मी पुन्हा तेच सांगतोय, ती प्रोसेस जो तांत्रिक करतो तोच माघार घेऊ शकतो, अदरवाईज पूर्ण घराचा निर्वंश करून टाकलं ते. असा आजही समज आहे. आय रिपीट, समज आहे. खरं खोटं ज्याचा याचा प्रश्न. ती एक. त्याच्यानंतर एक रायगड तालुक्यामध्ये झाली होती. रायगडच्या तालुक्यात एक गाव होतं, तिथे एक माणूस मेला, त्याचं नाव रेखोजी. ही डाईड. आणि जेव्हा त्याला तिथे स्मशानात घेऊन गेले, त्याचाच भाऊ होता. तो म्हणाला हा महाभूताळा होता. म्हणून मी पहिले संकल्पना का सांगतोय, म्हणजे हा मोठा तांत्रिक होता. तर आता हा मेल्यावर हा भूत होईल आणि सगळ्या गावाला त्रास देईल, तर होऊ नये म्हणून मग काय करायचं, त्याच्या गळ्यामध्ये गरुडाचं वळं घाला, पेंडंट, गरुड. आता मी समजून, मला फार ते एक गोष्ट आहे, आपण समजून घेतली तर फार, म्हणजे ते त्यांच्या संकल्पना. गरुड हे पवित्र प्रतीक आहे, विष्णूचं वाहन आहे गरुड, बरोबर. सो एक थोडक्यात एक पवित्र प्रतीक त्याच्या गळ्यामध्ये घाला, त्याच्या डोक्यात दाभण ठोका, हे फोडायचं. आणि त्याला चर्मकार म्हणजे चांभार, त्याच्या कुंडातलं पाणी त्याच्या डेड बॉडीला पाजा, म्हणजे तो होणार नाही. असं आहे तिथल्याच गावातलं जे काही उपाय सांगितला. अच्छा, बरं. आता त्यांनी ते सगळं केलं, पण ते जे डोक्यात ते जे काय मारलं ते बघून काही लोकांना ते आवडलं नाही, की प्रेताच्या बाबतीत तुम्ही असं का करताय. त्यांनी सरकारमध्ये जाऊन तक्रार केली, आणि मग ते सगळ्यांना बोलवून ते काय तुम्ही सगळी प्रोसेस केली, आणि मग त्यांना दंड वगैरे केलेला आहे. सो असे खूप खूप घटना, एक आपण असूया म्हणा, हे म्हणा, यातून पण बऱ्याच घडलेल्या घटना दिसतात एकमेकात. भूतं टाकणे हा तर फार फेवरेट, म्हणजे ते सारखंच येते, यांनी याच्यावर भूतं टाकली, त्यांनी त्याच्यावर, असे खूप नोंदी मिळतात. काय आहेत म्हणजे ह्या भूतं सोडणे म्हणजे, मग त्याच्यात बऱ्याच अनेक घटना घडायच्या, की समजा या माणसाने माझ्यावर भूतं टाकली, त्यामुळे माझ्या घरातल्या धान्याचा नाश होतोय, लोखंडाचा नाश होतोय. अशा खूप, एक नाही, अशा हजारो नोंदी आहेत. किंवा अजून एक 2-3 फार इंटरेस्टिंग आहेत, म्हणजे त्या थोड्याशा वेगळ्या गोष्टीची माहिती देतात. असे कुंभार क्रिया नावाचा एक क्रिया आहे, ती मोस्टली कोकणातच केली जाते. ओहाळी नावाचं गाव, ओहाळी का ओवाळे असं काहीतरी नाव आहे. तर तिथला एक देशमुख, आणि त्याच्याबरोबर एक आप्पाजी, गोविंदराव त्याचं नाव. त्यानंतर आप्पाजीराव नावाचा एक त्याच्याबरोबर माणूस होता, आणि एक तांजी नावाचा एक त्यांचा नोकर होता. तो त्यांचा ओझं उचलायला ते निघाले होते, एका दुसऱ्या गावाकडे निघाले होते कामासाठी. तर मध्ये कुंभरली का कुंभारली असं काहीतरी नाव आहे त्या गावाचं. त्याच्या सीमेवर, शिवेवरती त्यांना श्वापदं आढळली, म्हणजे जनावर, जंगली जनावर. ते त्या आप्पाजीकडे बंदूक होते, ते त्याच्या मागोमाग गेले. तर ते रानात गेलं पळून, नंतर कुठे ते श्वापद असेल, त्यांना कळले येत नाहीत म्हणून ते रिटर्न फिरले. फिरताना त्या आप्पाजीचा पाय अडखळला, जंगलातली वाट हे असेल कच्ची, आणि तो पडला.
तर पडताना त्याचं ते बंदुकीवर चाप होता, अशी खांद्यावर बंदूक होती अशी, आणि मागून तो जो तांजी होता ना ओझ उचलून तो, तर पडता पडता चाप लागला आणि ते डायरेक्ट गोळी त्याला लागली. आणि ही डाईट. मग या दोघांनी गावात कळवलं, असं असं झालंय. मग त्याला मूठ माती दिली, म्हणजे तिचे अंत्यसंस्कार केले वगैरे. थोड्या दिवसांनंतर प्रांत कचेरीला ही गोष्ट कळल्यानंतर त्याच्या भावांना बोलवलं, जो मृत्युमुखी पडला होता त्याच्या भावांना बोलवलं आणि त्याला विचारलं हे झालं, कारण हे दोघंच तिथं हजर ना, खरं काय झालं माहित नाही तुम्ही. ते म्हणे नाही, आम्ही त्याची क्रिया केली, कुंभार क्रिया केली 12व्या दिवशी. तर ती मला पहिले माहित नव्हतं हे कुंभार क्रिया म्हणजे काय. म्हणून ते आमचे माझे परिचयाचे एक विष्णू म्हणून आहेत कोकणातले, त्यांनी सांगितलं कुंभार क्रिया म्हणजे 12व्या दिवशी ते आपल्याकडे कसं दशक्रिया वगैरे करतात, त्याच्यामध्ये वेगळं थोडीशी प्रोसेस असते. असं घट वगैरे भरतात आणि एक वाद्य असतं कुंभाराकडचं, ते येऊन वाजवलं जातं, ते काही त्याचे म्हटलं जातं. त्यावेळेस म्हणजे त्या जीवात्म्याला हे आपल्याकडे जे पिंड देतो ना, मग कावळा शेंब, ती वेगळी पद्धत आहे. ती क्रिया केल्यावरती तो आत्मा कोणाच्या तरी अंगात येतो तिथं उपस्थित असलेल्याच्या, आणि मग त्याला विचारतात तुझी काही इच्छा राहिली आहे का किंवा काय असं. बरं. तर त्याचा असं उल्लेख आहे की कुंभार क्रिया केली तर पितर अंगी आले आणि सांगितले नाही मी माझ्या भोगानी मेलोय, ते आप्पाजी जाऊन काही बुद्धाम नाही मारलेलं आहे, त्यामुळे तुम्ही हे ते असं दिले कागदात. म्हणजे कागदच छापणार आहे तो पुस्तकात. सेम घटना मला नंतर एक सापडली. हे आधी एका ठिकाणी मी बोललो होतो. अजून एक सुवर्णदुर्ग तालुक्यामध्ये एक माणूस होता, त्याची डेडबॉडी गावाच्या लगतच्या रानामध्ये सापडली. मग त्याला आणलं, तो कसा मेला काय कळलं नाही, त्याचा गळा चिरला होता. मग त्याला 12व्या दिवशी क्रिया केली त्याची, हीच कुंभार. त्यांनी गावातल्या महाद्या नावाच्या माणसाने मला मारून टाकलंय असं त्यांनी सांगितलं येऊ ना. बाप आणि हे कागदोपत्री आहे. आता खरं मानायचं खोटं मानायचं जगाचा प्रश्न. आजही ही घटना घडते. म्हणजे आजही ही क्रिया केली जाते काही ठिकाणी, सरसकट नाही, काही ठिकाणी केली जाते. सो अशा पण घटना आहेत. दिस इज समथिंग डिफरंट. भूत आलं, भूताने धरलं, आपण असं. पण ह्यात ना व्हरायटी ऑफ थिंग्स यू गेट टू सी इन द डॉक्युमेंट्स. पण सर आत्ताच्या काळाच्या ज्या आपण काही अंधश्रद्धा म्हणतो की ज्या ब्लॅक मॅजिक या नावाने ओळखल्या जातात, तर ह्याचा उल्लेख इतिहासात कुठे आहे का? मसन कालकी मी मगाशी म्हणलं तो ब्लॅक मॅजिकच आहे, तंत्रच आहे ते. तंत्र डॉक्युमेंटेड आहे म्हणजे डॉक्युमेंटेड आहे ना, म्हणजे कागदच छापणार तर काय त्याला. कागद माझं काय म्हणणं आहे, त्या काळात ती घटना. आता ह्या मगाशी बोलताना एक म्हणजे मुद्दा स्किप झाला. आत्ता जी कालिया मसान जी क्रिया मोस्टली आपल्याकडे नाहीये हे कुठं उल्लेख या गोष्टीचा, महाराष्ट्रात आत्तेकूळ, पश्चिम बंगाल आणि उत्तर हिंदुस्थानातल्या काही ठिकाणी आजही हे केलं जातं, मसान काली हे का. तो 300 वर्षापूर्वी आपल्याकडे होता. हा माणूस काय शिकायला गेला होता का, याला कोणी शिकवून गेलं होतं हेही माहित नाही. हे महत्वाचं आहे. पण 17व्या शतकामध्ये असे काही उल्लेख सापडतात आपल्याला? 17व्यातलं नाही, म्हणजे शिवकाळातलं. एक मी असं ऐकून होतो, मी नाही वाचलेलं, आमच्या काही मित्रांनी सांगितलं औरंगजेबाच्या सैन्यामध्ये कोणतरी ते भूताचं काहीतरी झालं वगैरे असं काहीतरी ते उल्लेख आहे. पण शिवकाळातलं तर नाही असं काय. पण या सगळ्या तुमच्या डॉक्युमेंटेशन प्रोसेसमध्ये की जिथे तुम्हाला अशा घटना सापडायला सुरुवात झाली आणि आता पुस्तकाच्या प्रोसेसमध्ये अशी कुठली घटना आहे का की जी वाटते हॉरर, पण काहीतरी त्याच्यातनं विनोद निर्माण झालाय किंवा असं काय आहे, म्हणजे काही घटना तर म्हणजे अगदी क्लिअर सांगू का, मी त्याचं वर्गीकरण केलंय पुस्तकात सुद्धा, की काही घटना आहे ते विचार करायला लावणार. म्हणजे आता जसं ती मी म्हंटल त्या माणसाने सांगितलं कोणी मारलंय, बरोबर आहे, आणि ते खरं निघालं. असं नाही की उगाच कोणाचं तरी नाव घेतलं, बरोबर. किंवा तो जो होता तांजी, त्याच्या आत्म्याने येऊन सांगितलं मी माझ्या भोगाने मेलो, बरोबर. फाईन. या घटनेवरती काय, ह्याच्यावरती काय त्याचं जस्टिफिकेशन कसं करायचं किंवा कसं द्यायचं हे मला नाही समजत. काही घटनांमध्ये सिरियसली कळतं की म्हणजे हे इतका पगडा आहे की ती म्हणजे विनोद. आता जसं जनावरांवर गोचिड पडली, त्याचा भूताचा काय संबंध, बरोबर. एक तर मी नोंद अशी वाचली होती, एका माणसाच्या मुलाला वाघाने खाल्लं. आता त्याला मुलगा वाघाने खाऊन टाकला असो, त्याला मे बी त्याला तो शॉक बसला असेल, तर त्यांनी दुसऱ्या एका माणसानं यांनी भूत सोडली म्हणून वाघाने खाल्लं. भूत सोडल्यावर वाघ कसा खाईल, वाघ नाही ना खाणार. सो दिस इज क्वाईट, म्हणजे हे विनोदी आहे, म्हणजे माझ्या दृष्टीनं की विनोदी असं की हा पगडा किती आहे. किंवा एक माणूस होता, त्यांनी दुसऱ्याला म्हैस विकली, सॉरी गाय विकली, त्याचं नाव शेख होतं आणि दुसऱ्याचं रेहमान काहीतरी, त्यांनी विकली. तर त्या गायीबरोबर भूत आला आणि उपद्रव चालू झाला असं त्यांनी अशी तक्रार केली त्यांनी. सो इथे समटाइम्स असं दिसतं की काहीतरी गडबड आहे.
म्हणजे लबाडीच्या वगैरे घटना आहे खूप आहे खूप आहे. म्हणजे मी त्याच्यावर येणारच होतो. आपल्याकडे पुण्यात नुकतंच प्रकरण झाले, शंकर महाराज अंगात येतात म्हणून. हो ते सगळ्यात जगजाहीर आहे. म्हणजे एक रेवदंडा किल्ला जो आहे आपला, हम्म. जंजिरे रेवदंडा, तर तो किल्ला म्हणजे आतला किल्ला आणि बाहेरचा बाहेर. पडकोट, ते शहरच होतं सगळं ते. तर तिथे एक महादाजी पंत दांडेकर नावाचा माणूस राहत होता. आय थिंक 1768 ची गोष्ट आहे. तर त्यानं त्याच्या घरी काही त्रास असेल म्हणून त्याने एक अब्दुल रेहमान नावाचा एक भूतांचा जाणता म्हणून त्याला घरी आणलं, की बाबा माझ्याकडे काय भूतखेतांचा उपद्रव आहे का, म्हणून काही त्रास होतोय का बघ. तर तो अब्दुल रेहमान आला. हो म्हणाला, आहे तुझ्याकडे भूतांचा उपद्रव. म्हणाला, आता मी एक डबी काढली त्यांनी अशी, ह्याच्यात मी बंद करतो भूत. असं कर म्हणाला, तुझ्या घरातलं सगळं सोनं ह्याच्यात आणून ठेव. 16.5 तोळे सोनं ते एका पुरचुंडीत बांधलं, त्यात ठेवलं. मग याने काय, एक घरातच खड्डा खणून म्हणे ठेवू आपण, त्यात पुरून ठेवून देऊ. आणि मिनवेल याला म्हणाला, जरा धूप घेऊन ये. हा काय आपल्या खोलीत बिलीत गेला असेल. पटकन नजर चुकून त्याने ती सोन्याची पुरचुंडी टाकली खिशात आणि मग ते बंद. ह्याला वाटलं की जाताना शिवाय 50 रुपये घेऊन गेला त्याच्याकडनं. आणि ह्याला काहीतरी डाऊट आला की काहीतरी समथिंग आहे याच्यामध्ये. पण त्यांनी काय केलं, 4 लोक बोलवली, त्यांच्या समक्ष खोदलं ते. म्हणजे असं नको वाटायला मीच काहीतरी खोटाळा गेला, तर त्यात ते नव्हती. मग त्यांनी तक्रार केली. हा पळून गेला होता तोपर्यंत. त्याला शोधून आणला आणि त्याला 4 फटके दिले आणि मग तो कबूल झाला. त्यातलं काही सोनं त्याने विकलं होतं, उरलेलं सोनं दिलं, बाकीचे पैसे सगळे त्याचे ते करून घेतले, एवढे एवढे द्यायचे. मग हे सगळे सेटलमेंट करून देण्यामध्ये गव्हर्नमेंटचा पण वेळ जातो ना. सो त्याची पण एक गुन्हेगारी कम नजर असे सगळ्या गोष्टी घेतल्या गेल्या. रसाळगड, रसाळगडला 1776 त्याचं नाव गोपाळजी कदम, हा किल्ल्याचा हवालदार. त्याला बापूजी कदम नावाच्या माणसाने सांगितलं की एक खालच्या एका गावातल्या माणसाने तुझ्यावर भूत सोडलीत म्हणून तुझ्याकडे नाश चाललाय किंवा तुझा नाश होतोय. मेंटॅलिटी कशी तयार झालेली होती त्या काळात, हा पण एक अभ्यासाचा विषय, की काही त्रास होतोय काही कळत नाही, की ते भूतांवर टाकून मोकळं व्हायचं किंवा हा कोण. तर ह्याला खरं वाटलं म्हणून याने ते भूतवैद्य अपॉइंट केला आणि त्याला विचारलं की बाबा खरं आहे का, तर ते खोटं निघालं. बरं. लबाडी. किंवा अजून एक माणूस होता, त्याचं नाव बाळोजी. त्या बाळोजीने काय केलं, महादाजी सोनदेव नावाचा एक माणूस होता. त्याला असं सांगितलं की गावातला जो सेट आहे ना, त्याने तुझ्या घरावरनं नारळ वगैरे उतरून टाकलं. पण व्हेरीफाय करायला गेलं तर त्या खोट्या निघायच्या. सो एखाद्याला पर्पजफुली त्रास देण्याच्या दृष्टिकोनातूनही अशा लबाड्या किंवा खोटारडेपणा होत होतं. पण ऍक्च्युअली भूत दिसल्याचे काही किस्से आहेत. तो मी मग म्हणलं, तो बाबाजी दिसायला लागला होता लोकांना किल्ल्यावर टकमकवरती, किंवा अजून कोहोज किल्ल्यावरची पण एक नोंद आहे. नवे भूत गुप्तचेडा आणि एक पाथरवट जो किल्ल्यावर काम करत होता दगड फोडणारा, तो खवीस झालाय. आता यांना कसं कळलं तो खवीस झाला, त्यांना तो दिसत होता. असं म्हणजे डॉक्युमेंट म्हणते, तो दिसत होता नाही तर आपल्याला माहित. पण ह्याच्यामध्ये गमतीचा भाग असा आहे की सरकारी सुद्धा मान्यता, म्हणजे भूतवैद्य हा अर्थकारण आहे ना. अर्थकारण. हा अर्थकारणाचा भाग आहे. म्हणजे एखाद्या तालुक्यातून एक समजा असं 500 रुपये फॉर एक्झाम्पल धरूयात, ही गुन्हेगारी मधून मिळत असतील, त्यातले किमान 50 ते 100 रुपये भूतखेतांच्या केसेसमध्ये मिळायचे. पण कुठल्या किल्ल्यांचे उल्लेख सापडतात म्हणजे तुम्ही कोहोज सांगितला, टकमक आहे, तर काही मृगगडावर होती. मृगगडावर 1749ला भूतांचा उपद्रव झाला म्हणून पेणवरनं एक भूतवैद्य बनवला, त्याचा बोलवला. त्याचं नाव सावरसेकर का असं काहीतरी नाव आहे त्याचं. त्याला बोलवला आणि त्याने सांगितलं, होई आहेत भूत, आणि त्यांना किल्ल्याच्या घेऱ्यामध्ये मसोबा आहे, बघे त्यांची थापणूक केली. हा थापणूक हा एक शब्द येतो, स्थापना, की तुम्ही एका जागेवर राहायचं, तुम्ही इकडे तिकडे उपद्रव नाही करायचा सरसकट सगळीकडे. सो त्यांची तिथे थापणूक केली. मग जिथं थापणूक केली तिथे खाली एक कॉईन पुरला, कोंबडी बकरी करून जत्रा केली आणि जागेवर राहा, असं एक. पण स्त्री भूत असं काही सापडतं त्या जखिणीचा उल्लेख येतो. ते एक मालाड जो आहे, कसबे मालाडवरती ठाणे वगैरे तो साष्टीपर्यंत, तर मालाडमध्ये एका माणसाची स्त्री बायको मेली आणि तिचं तिच्या भावावर फार प्रेम होतं, म्हणून ती तिच्या माहेरी भावाकडे गेली आणि भावाला दिसायला लागली तिच्या. मग त्यांनी विचारलं त्यातल्या तज्ज्ञ माणसाला, तो म्हणाला नाही, तुझ्याकडे तुझ्या मायेमुळे आलेली आहे. बरं. पण मग तिला ते जायला सांगितलं वगैरे, असं काही काही येतं ते डॉक्युमेंटमध्ये. सर, आता आत्ताच्या काळामध्ये मी मगाशी म्हटलं असं ब्लॅक मॅजिकचे काही आपल्याला प्रकार ऐकायला मिळतात. अगेन परत आहे नाही तर आपण विषय सोडून देऊया. पण करणी हा जो प्रकार ऐतिहासिक कागदपत्रांमधून आपलं मागच्या वेळेला एकदा बोलणं झालं होतं, त्याच्यामुळे तुम्ही सांगितलं होतं की करणीचा उल्लेख स्पेसिफिकली आलाय, तो काय?
करणी आरमारावरच करणी केली होती. दिस इज समथिंग डिफरंट. परत ते आरमारावर मराठा आरमार ती नोंद माझ्या माहितीनुसार 1700 आनंदराव धुळप तेव्हा सुभेदार होते. 1765 ते 69 दरम्यानची काहीतरी नोंद आहे. माझ्या आरमाराच्या पुस्तकात घेतलंय मी. तर एकदा आनंदराव धुळप स्वारीसाठी निघणार, तर ते त्यावेळेस स्वारीला निघायचं म्हणजे कसं, तर आदल्या दिवशी गोरज मुहूर्त शुभ मुहूर्तावरती तो सुभेदार तो पहिलं पाऊल गुराबावर टाकायचा. बरं. म्हणजे जो लीड करणार आहे स्वारी ती, त्याने टाकलं की तोफांचे बार वगैरे उडवले जायचे आणि सकाळच्या प्रहरात सूर्योदयाच्या चांगल्या मुहूर्तामध्ये ते निघायचे. सूर्योदय झालं आणि आदल्या दिवशी चढले सगळे आनंदराव धुळप आणि सकाळी उठून बघतात तर प्रत्येक गुराब आणि गलबताच्या खाली एक मारलेलं कोंबडं आणि काय काय वस्तू, भात, त्याला काय म्हणतो आपण, त्याला रंगीत दोरा, भात, रुमाल असं गुराबाच्या खाली पुरून ठेवलेलं आढळलं. बापरे. दे ऑल वेअर स्केअर्ड. ऑफकोर्स विजयदुर्गची गोष्ट आहे, विजयदुर्गची घटना आहे. मग आता तिकडे या गोष्टींना आम्ही मानतात नाही. कोकणात आपण ऐकतो की भूतगीतांच्या खूप गोष्टी आजही ऐकतो. सो मग त्यांनी तिथे ते गिरयेचा रामेश्वर जो आहे शेजारी, तर गिरयेचा रामेश्वर आहे त्याला नेहमीच मान देऊन किंवा त्याला नवस बोलूनच हे लोक निघायचे. मग तिथे गेले. तिथे मग तो जो कोण पुजारी असेल त्याच्या अंगात अवसर आला म्हणजे काय, देव आला अंगात. सो तो येऊन त्यांनी मग सांगितलं की हे स्वारी सक्सेसफुल होऊ नये म्हणून केलेलं आहे. सो मग त्याच्यावर काय उपाय, तर मग संपूर्ण आरमारावरनं त्यांनी एक तोडगा सांगितला, तो ओवाळून टाकायचा. बरं. प्रत्येक याच्यावरनं एक म्हणजे आनंदराव धुळपांवरनं पण एक बकरं आणि तो रातांबा भात, रातांब्याचं फळ आणि भात, तो रंगीत दोरा, एक रुमाल, त्याच्यानंतर एक बकरं, असं पूर्ण आरमारावरनं पण ओवाळायला टाकायला सांगितलं आणि यांच्यावरनं पण. सो सी दिस इज समथिंग डिफरंट. तुम्ही आरमाराच्या स्वारीवरच अख्खी करणी करताय. ते मी माझ्या पुस्तकात छापलंय ते, मराठ्यांचे आरमार डोळे पेरामध्ये, ती एक आहे. किंवा चेडाचार, वडाचार असे पण एक काही उल्लेख येतात. चेडाचार म्हणजे मगाशी म्हणलं तसं चेड सोडणं. वडाचार म्हणजे ऍक्च्युअली तो वेडाचार आहे. एका माणसाने असं तिचं एक नोंद आहे, ते माझ्या पुस्तकात येईल. या फलाना माणसानं मूठ मारणं ज्याला म्हणतो आपण, करणी करणं, मूठ मार, ते करून माझा मुलगा वेडा पिसा झालाय. तो अशा प्रकार रिसर डॉक्युमेंट मधनं येतात. पण काय वाटलं सर तुझ्याला, तुम्ही पहिल्यांदा हे वाचलं की आत्ताच्या काळामध्ये ज्याला आपण सरधोपटपणे अनेकदा अंधश्रद्धा म्हणतो, तर कदाचित तो त्यावेळेच्या समाज जीवनाचा भाग किंवा कदाचित अविभाज्य भाग होता. मी त्यावेळेसचा काय, मी आत्ता आपण बघतो ना, आता खरंच थोडासा आउट ऑफ कंटेंट आहे, पण आता सुद्धा मध्ये आपल्या महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी झाल्या. आज वेगवेगळ्या पक्षांकडून दुसऱ्या प्रतिपक्षावरती आरोप केले गेले, यांनी तंत्रमंत्र केलं, हे केलं, तर आजही आहेच येतो. म्हणजे आपण असं म्हणू नाही शकत की तो 300, आजही लोक त्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. काही लोक सगळे त्यावेळेचं मला तर वाटतं समाज तेवढा टेक्नॉलॉजी डेव्हलप नव्हता, विकास नव्हता, शिक्षण वगैरे हे सगळं, याच्यामुळे तो पगडा अजूनच जास्त असण्याची शक्यता आहे. होताच, पण त्याला आपण ही रिझन्स पण देतोय ना की तेव्हाचा समाज आधुनिक नव्हता, तंत्रज्ञानाची कुठली प्रगती. आता फॉर एक्झाम्पल आजार पण आलं, बरं होत नाहीये, मग चेक करायला गेलं, हा भूत सोडली. पण आता आपल्याकडे ब्लड टेस्ट झालाय, ज्याला तुम्हाला अनेक तपासण्यांमधून कळतो ना तुम्हाला काय आजार झालाय. त्या काळात त्या बिचारांकडे नव्हत्या त्या गोष्टी, म्हणून ते मनाची समजूत काढला, हा हे भूतांमुळे झालंय, असं असू शकेल. आता तसं नाही. आता आपण एवढे प्रगत आहोत तरी लोक तंत्रमंत्रांवर अजूनही विश्वास ठेवतात. मगाशी म्हटलं तसं, शंकर महाराज कशाला अंगात येऊन सांगणार आहेत, तुम्ही माझा फ्लॅट माझ्या नावावर करा. शंकर महाराजच काय कुठलाही देव असं नाही सांगणार ना. करेक्ट. देवाला काय कमी ज्यांनी सर. बरं सर, आता हा झाला भूतांचा विषय. आता ऑफबीट प्रश्न विचारतो, भले आपला विषय इतिहासातली भूतवाळ असा आहे, दैवी चमत्कारांचे काही कागदपत्रात येणारे किस्से तुम्ही कधी काय? भूतांशी रिलेटेडच आहे. एका गावामध्ये म्हणजे एक फार मी इंटरेस्टिंग नोंद वाचली होती, ज्याच्यामध्ये एका माणसाने काय केलं होतं की दुसऱ्या एका माणसाचा रानात ठेवलेला धान्य पळवलं मचाणावरच, आणि देवस्थानात जाऊन अशी मानता ठेवली. मानता ठेवणं हा एक अजून एक आहे, मानतूक किंवा मानता. बऱ्याच वेळा देव किंवा त्याच्या इथली भूत पण उठवायचे. बर.
त्याच्या नोंदी येतात. मानतुका ठेवणे किंवा मानता ठेवणे असा शब्द फ्रिक्वेंटली कागदपत्रांमधून येतो. ह्यांनी मानता काय ठेवली की हे मी केलं हे समजू नये बरं. असं आहे. हम्म. सो ते त्याला बरेच दिवस ते समजतही नव्हतं. तर अशा पण गोष्टी घडल्या. किंवा एका केसमध्ये गावातली जी देवी होती कालकाई, तिला विचारलं तर तिने ॲक्युरेट सांगितलं. म्हणजे समजा मी आणि तुम्ही आहेत, मला वाटलं की तुम्ही केलंय म्हणून मी तक्रार घेऊन गेलोय. हा पण मग ते पडथळ नेमून दिल्यावर तिथं कळलं की तुम्ही नाहीच आहेत, तिसराच आहे. हे कोणी सांगितलं तर त्या कालकाईनी सांगितलं आणि ते बरोबर निघालंय. ओ म्हणजे हे दैवी चमत्कार सुद्धा याला कागदोपत्री म्हणाल तर हा दैवी आहे. हा. आणि ते बरोबर निघाले. हे म्हणजे हे ऐकायला तरी मी इव्हन एक ब्रह्मराक्षसची तर माझी फेमस होतं, त्याच्यावर मी खूप ठिकाणी पॉडकास्ट केले. ब्रह्मराक्षसची 16 पानी कैफियत आहे. म्हणजे तुमच्या स्क्रीनवरती बरेच कागद दाखवेन, पण आत्ताही बघाल तुम्ही. ती सांगा बरं. 16 एक माझ्याकडे काही लिप्यंतरासाठी कागद आले होते आणि ती घेण्यासारखी. म्हणजे मी ना नेहमी इतिहासातून गोष्टी शिकाव्यात, चांगलं काय वाईट काय तुम्हाला समजलं पाहिजे. सो मी त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघतो. एक माझे मित्र आहेत, मित्र म्हणूयात की ते माझ्याकडे ऍक्च्युली आले होते कागद घेऊन. टेंबवली जे गाव आहे कोकणातलं, तर तिथले ते दुपकर म्हणून आहेत. तर त्यांच्या वतनावरनं एक वाद झाला होता. त्यांच्याच एका नातेवाईकांनी ते वतन नंतर म्हणजे ह्यांनी त्यांना वाईट काळामध्ये आश्रय दिला. ह्यांच्या पूर्वजांनी, ह्यांनी म्हणजे ह्यांच्या पूर्वजांनी. 1724-25च्या सुमारास घडलेली हकीकत ती 1782 सालामध्ये काय घडली त्याचा पूर्ण 16 पानी भली मोठी कैफियत आहे. आता ती सगळी सांगत नाहीत. तर त्याच्यामध्ये हे दुपकर म्हणजे दुपकरांकडचे ते बाळकृष्ण भट आणि त्यांचे पितृव्य म्हणजे चुलत सासरे, तर त्यांनी यांचं वतन म्हणजे काही दिवस राहिले आश्रय दिल्यानंतर आणि नंतर म्हणाले हे आमचंच वतन आहे बरं असं सांगायला सुरुवात केली. त्याच्यावरनं वाद क्रिएट झाला. गावच्या लोकांनी सांगितलं नाही हे बाळकृष्ण भटांचं म्हणजे दुपकरांचंच वतन आहे. तर तो जो दुसरा होता त्याचं नाव कानभट. पण त्याने खूप हे केलं असं. मग त्यांनी पहिले 4-5 ठिकाणी मानता ठेवल्या. मानता हा जो शब्द सांगतोय तर यांच्या घरी उपद्रव व्हायला लागला यांच्या बायकोला, त्या बाळकृष्ण भटांच्या. तर तिला काय कळे ना, मग यांनी वेगवेगळ्या ठिकाणी देवस्की म्हणजे प्रसाद लावून विचारलं. ते सांगितलं यांनी केलंय. मग गावच्या लोकांनी त्यांना बोलवलं की तुम्हाला काय कळतंय का नाही की तुम्ही असं कसं वागताय, हे काय धर्माचं वागणं आहे का, असं काय डॉक्युमेंटमध्ये काय हे धर्माचे वागणे नव्हे. तो म्हणे नाही ठीक आहे मी वारावार करून देतो, पण तरी काय हे होईना. वरावर म्हणजे करून देतो, निवारण करून. मग बाळकृष्ण भट बिचारे त्रासले होते. असेच काही दिवस गेले, थोडे दिवस ते शांत बसले आणि हे मग इकडे तिकडे कुठेतरी उपचाराला, मग कुठे कुणकेश्वरला 6 महिने सेवेला जाऊन राहिले, आचऱ्याच्या रामेश्वरला राहिले. तर मीन वाईल ह्यांचाच एक अजून एक मित्र होता, तो पण असाच कोणतरी, त्याचं मी नाव विसरलो होता. तर तो आला आणि म्हणाला जर आता भांडण करून वतन साध्य न होय, मग आता काहीतरी वेगळे उपाय करायला पाहिजेत आपण. तर मग त्यांनी ह्या मानता केल्या आणि मग हे वेगवेगळ्या ठिकाणी होते. हे बाहेर गेलेलं बघून ह्या माणसाने परत वतन उपभोगायला सुरुवात केली. तिथलं जोशी कुलकर्णी वतन जे होतं, ह्यांना आचऱ्याला असताना कळलं असं असं झालंय. ते परत आले, परत भांडणं. शेवटी ते वैतागले बाळकृष्ण भट आणि तिथल्या देवीच्या जे देवस्थान होतं तिच्या मंदिरात जाऊन उपोषण करत बसले. आता हे कटकट नको. मग गावकरी आले आणि त्या कानभटांना बोलवलं, तुम्ही एवढेच खरे आहात तर तुम्ही इथे 4 चौघांसमक्ष देवाच्या समोर देवाच्या मंदिरात सांगा की हे वतन तुमचं आहे. तर त्यांनी तिथे देवीसमोर असं सांगितलं की होय हे वतन आमचंच आहे आणि मी जर खोटा असेल तर 3 दिवसात माझी क्षित होऊ देत. क्षित म्हणजे ऱ्हास होऊ देत किंवा माझं नुकसान होऊ देत, माझा नाश होऊ देत. 3ऱ्या रात्री रक्ताची उलटी होऊन तो मेला. कानभट डॉक्युमेंटेड आहे. यू कॅन सी डॉक्युमेंट्स ऑन द स्क्रीन. डॉक्युमेंटेशन आहे याचं. 16 पानाची कैफियत. हे झाल्यानंतर गावातले लोक ह्यांना वाईट वाटलं बाळकृष्ण भटांना, कारण साधा माणूस असतो तो म्हणतो अरे काय ह्याच्यापैकी कोणाचा जीव गेला, भले तो खोटा होता. हे सगळं झाल्यावरती बाळकृष्ण भटांनी मग पण त्यांच्या बायकोचा उपद्रव काही थांबत नव्हता, म्हणून ते मौजे ताभाने नावाचं गाव आहे कोकणात, तिथं गेले, देवस्थानला सेवा करत राहिले. इफ आय एम नॉट मिस्टेकन तिथं बहुतेक भैरवाचं स्थान आहे किंवा कदाचित माझं चुकत असेल पण का भैरवनाथच आहे. तर तिथे त्यांच्या बायकोच्या अंगात सेवा चालू असताना एके दिवशी असं लिहिलंय, कानभट संबंध ब्रह्मसंबंध झाला होता मेल्यामुळे.
ब्रह्मराक्षस, तो त्यांच्या पत्नीचे अंगास आला आणि वाढू लागला. म्हणजे तो त्यांच्या पत्नी पाशी आला आणि वाढू लागणे म्हणजे काय, हा एक शब्द येतो कागदपत्रातून. अंगात संचार होणे भूताचा, त्याला वाढू लागणे म्हणतात. तो वाढू लागला आणि बोलिला की वतन माझे नसताना मी बाळकृष्ण भटांवर कुफरान घेऊन म्हणजे खोटा आरोप घेऊन वतन माझेच आहे असे म्हटलो. पण मी मेलो तरी वतन मला किंवा माझ्या पुढच्या लोकांना साध्य झाले नाही. तरी आता मला तुम्ही जरा माझं पिंडदान करून मला मोकळं करा, माझी चूक झाली. हे तो ब्रह्मसमन सांगतोय बरं का, हे कागदात लिहिलेलं आहे रे. बापरे. आणि मग त्यांनी त्याचं पिंडदान केलं, त्याला मोकळा केला. पण पुढे त्यांच्या पत्नीचा उपद्रव बऱ्यापैकी कमी झाला, पण पूर्ण गेला नव्हता. 1-2 वर्षानंतर त्या कानभटाचेच काही चुलत जे होते, कानभटाचे जे काही चुलत नातेवाईक होते, त्यांचा कानभटांची जी काही वतन दुसरी इतरत्र होती त्याच्यावरनं वाद चालू झाला होता. आणि नेमके हे काही कारणासाठी त्यांच्याच गावाहून येत होते. म्हणून मग समोरासमोर यांना म्हणले तुम्ही सोडवून द्या. मग समोर बसल्यावर यांना काय वाटलं की मानता कुठे कुठे ठेवले होते कानभट, कारण माझ्याकडचा उपद्रव अजून थांबला नाही असं. त्यांच्या त्यांनी सांगितलं हो ठेवल्या होत्या. आणि मग त्या मानता कुठे कुठे त्याची नावं सांगून तिथल्या देवांना जाऊन ती जी कलमं टाकून ठेवतात ना, आता कलमं टाकणं म्हणजे काय, त्या देवापाशी जाऊन त्याला मानता, म्हणजे मानता खरं तर नवस नाही म्हटलं पाहिजे, पण एक पर्टिक्युलर हे तुला अर्पण करतो आणि ही कलम म्हणजे काही गोष्टी हे ह्याचा हे होऊ देत त्याचं ते होऊ देत, तर ती कलमं तोडायची असतात. तर असं ते बॅड विश मागितलेले असतात त्या तिथं त्या देवाला मानपान देऊन चिरीमिरी देऊन काही विधी करून, आता तो विधी काय तो काय त्यात नाहीये, पण असं खूप ठिकाणी आलेलं आहे ती कलमं तोडणं. आणि मग ती कलमं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तोडली आणि मग ते सांगा. आणि ती तारीख पण आहे 1786 ही सगळी हकीकत त्या बाळकृष्ण भटांच्या मुलांनी लिहून दिलेली आहे. पण मी व्हॉट डू आय फील पर्सनली, मी ह्यातून मी काय शिकलो, म्हणजे मी अभ्यास केला, मी कायम शिकत असतो काहीतरी. सो मला असं वाटतं की ना, ही घटना खरी खोटी सोडून देऊ, की मग कानभटाला मेल्यानंतर जरी पश्चाताप झाला, कर भला तो सो हो भला. कानभट सतत त्याचं वाईट चिंतत गेला, शेवटी तोच मृत्युमुखी पडला. करेक्ट, बरोबर. आणि दुसरं आपण धार्मिक यांनी पण बघितलं तर देवाकडे काही पण मागू नव्हे. देवाकडे मागायचं तर आम्ही ताकद दे आम्हाला चांगलं काम करण्याची, चांगलं कर्म आमच्याकडनं करून घे, कोणाचं वाईट करू नव्हे. सर आता हे एवढे सगळे किस्से, म्हणजे तुम्ही आता जी ब्रह्मसंबंधाची हकीकत सांगितली, तर ही इतकी थरारक आहे, तर ऍक्च्युअली ही बोध घेण्यासारखी करेक्ट करेक्ट. आणि त्यात तत्कालीन ह्याच्यातल्या अनेक गोष्टींची माहिती होते. बरोबर. तर त्या काळच्या ज्या राजकीय व्यक्ती होत्या, म्हणजे राजसत्ता होत्या, त्यांच्याशी संदर्भात काही अशा घटना घडल्यात का? त्यांच्याशी संदर्भात अशा नाही, पण त्यांच्याकडूनही या गोष्टीला मान्यता होते. असं एक निवड आहे, गोगटे आणि गोखले यांच्यामध्ये झालेलं एक भांडण होतं. गोखलेंची ती जागा होती कोकणातली, तर ते गोखलेंची मूळ वतनाची जागा होती, म्हणजे ती माडाची झाडं, बाग वाडी ज्याला म्हणतो, वाडी. करेक्ट. आणि समाऊ काही कारणामुळे त्यांचे वडील वगैरे सगळे गेले आणि नंतर आई, मुलं लहान म्हणून आई दुसरीकडे, म्हणजे त्यांना घेऊन नातेवाईकांकडे राहायला मोठेपण करण्यासाठी, त्यामुळे ती वाडी तशीच पडली. तर मीनवाईल त्या गोगट्यांनी काहीतरी ती गोगटे नावाच्या माणसाने ती बळकावली, मग वतन आमचंच आहे. तर ते बरंच तो वादावादी झाली. मग गोखले परत तिथं गेले, ही मुलं मोठी झाल्यावर तिथे गेले आमचे म्हणून, तर काय की नाही, मग ते गोगट्यांनी वाटतं भूत सोडली त्यांच्यावरती. तर मग ते बरंच काय रामायण झालं, यांना त्रास व्हायला लागला. मग ते सुभ्याच्या कचेरीकडे गेलं, सुभ्यातून म्हणजे प्रांत कचेरीतून निर्णय यांच्या बाजूने दिला, तरी ते गोगट्यांनी काही सोडेना. शेवटी तो थोरले माधवराव पेशव्यांकडे तो आलाय, तर त्याच्या बाबतीत त्यांचं निवडपत्र आहे, थोरले माधवराव पेशव्यांचं. त्यांनी मग त्याच्यामध्ये त्याला सांगितलं ठीक आहे तुम्ही दोघंही म्हणताय, त्यांनी पण काही कागद दाखवले, ह्यांनी पण दाखवले, तर तिथे थोडंसं कन्फ्युजन क्रिएट झालं. सो तिथे त्यांनी असं सांगितलं की ठीक आहे तू म्हणता ना, तर तुम्ही एक काम करा म्हणे, क्रिया करा, क्रिया. आता ती कसली क्रिया म्हणजे दिव्य असा शब्द आहे. खरं तर दिव्य असं धरला जातो, पण इथे जरा वेगळा आहे. म्हणजे तो दिव्य पद्धतीमध्ये मी आजपर्यंत नाही वाचलेला, ती एक नवीन आहे. तर तुमची जी काही ताडाची माडाची जी झाडं आहेत ती पोटाळण्याची क्रिया करा. पहिले तर मला कळलंच नाही पोटाळणे म्हणजे काय.
मला वाटलं हा एखादा दिव्याचा प्रकार असा वगैरे. मग नंतर मी थोडंसं त्याची अभ्यास केला, थोडीशी माहिती घेतली. देन आय गॉट इट. जर तुम्ही म्हणताय म्हणजे तुम्ही गोखले आहात आणि मी गोखते, तर तुम्ही दोघांनी पण तुमची झाडं गटाळ्या घट्ट पकडून वर चढणे, क्लाइंब करणे, इट इज कॉल्ड पोटाळणे. बरं, पोटाशी घट्ट धरून. बरं, सो जर तुमची आहे तर तुम्हाला तुमची नेहमीची झाडं माहिती पाहिजेत. तुम्ही वर चढता आलो, ते दोघांना करायला लावली. ते गोखलेंना जमलं, गोगटेंना जमलं नाही ते. अच्छा. त्यासाठी पण मग त्याला ताकीद दिली की तुझी काही भूतभीत टाकली ती सगळी वापस घे. आणि त्याच्याकडनं त्याला गुणदंड केलाय मोठा माधवराव पेशव्यांनी. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या त्याच विषयाशी रिलेटेड दुसऱ्या म्हणजे, कारण हे झालं निवडपत्र. हिशोबाच्या कागदात जो उल्लेख येतो तो की राजश्री पंतप्रधानांनी आज्ञा केली की त्याचे पारपत्य करून टाकावे. बरं, त्याचे काय ते निकाल काढून टाका, भूतभीत काय असतील ते काढून टाका. मला वाटतं नाना फडणवीसांच्या काळातली एक गोष्ट आहे. नानावाड्याची वास्तू शांत झाली होती. तर नानावाड्याचा एक दरवाजा पूर्ण आणि एक शनिवारवाड्याच्या बाजूने होता. तो बुरुज आहे गणेश्वर. बरं, तर वास्तुशांत झाल्यानंतर तो क्षेत्रपालाचा दिवा असतो बघा, तुम्ही हवन केल्यानंतर क्षेत्रपालांचा तो कणकेचा दिवा बाहेर ठेवायला लागतो. कुठल्या गणेश यागला असो इतर कुठल्या, तर तो एक नोकर बाहेर नेऊन तिथे ठेवायला गेला. आणि त्याने ते आपण नाही का कॉर्नरला कोपऱ्यात वगैरे त्या बुरुजाच्या जवळ, तर तिथे नेमका दौलतराव शिंदेच्या तोफखान्याची लोक तिथं थांबलेली होती. तर ते शिपाई म्हणाले, काय आमचे शिंदे सरकारांचं काय वाटोळ म्हणून असले दिवे बिवे आणून ठेवतात. म्हणून त्याने तो दिवा उचलला, परत पुढच्या दाराने आत नेऊन. सो मला सांगायचा उद्देश असा की तो पगडा किती आहे त्या गोष्टींचा. रामशास्त्री प्रभूणेंचं एक पत्र आहे, सॉरी रामशास्त्री प्रभूणेंना एकाने पत्र पाठवलेलं आहे एका कोकणातल्या गावात. आता मला अगदी तोंडपाठ नाहीये पण ते मी घेणार आहे पुस्तकामध्ये. तर रामशास्त्रींनी एका माणसाच्या घरी काहीतरी बराच तो आजारी होता. तर त्यांनी असंच कोणतरी, ते एक ब्राह्मणच होता तो त्या ह्याच्यात कोकणातलाच कुठला तरी. तर म्हणे तुम्ही जा चौकशी करा काय जरा भानगड बघून या. तर ते तिथे गेले, त्यांनी पत्र लिहून पाठवले की मी या दिवशी इथं आलो असं आजारी वगैरे. तर साधारण भूतवैद्याला बोलवलं होतं. त्यांनी सांगितलं हे भूताचंच काहीतरी आहे. तर मी आपण सांगितलं त्यांना आपण पडथळ करून याचं काय असेल ते निवारण करू. तर ते म्हणाले नाही थांबा बघूयात पहिले गावच्या देवाला देवस्की वगैरे करू. बट मीनवाईल तो माणूसच मेला. बरं, असा तो लिहितोय रामशास्त्री प्रभूंना, हा माणूस मेलेला आहे. आणि मग ते परत पण मेला तरी मग ती बाकीची वारावार करणं वगैरे ते आलंच. सो ह्या पण गोष्टी आहेत. रामशास्त्री प्रभूने हे मोठं नाव, बरोबर, न्यायाधीश आहे. थोडक्यात काय की समाज मान्यताच होती, भूत आहेत या गोष्टीला समाज मान्यता होती. ब्रह्मसंबंधाशी रिलेटेड अजून काही एक दोन किस्से? ब्रह्मसंबंध नाही, पण एक मी आता नुकतीच एक माझ्या वाचनामध्ये एक आली आहे. ती तर जवळजवळ 30-35 पानाचं भलं मोठं ते आहे. शेटे महाजन ज्याला म्हणतो आपण, तो व्यापारी. तर तिथले शेटे महाजन वतन त्याचं आहे त्या कसब्याचं. राजापूर मोठा कसबा. तर त्याचं सगळं हे व्हावं म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो कामाचा सुटसुटीतपणा यावा म्हणून त्यांनी बाहेरगावचे काही दुसरे जे शेटे हे होते गुजर लोक 2-4 एक शेटे, त्यांना हाताखाली कामाला ठेवलं होतं. बरं, असिस्टंट काय ना. ते यांनी काहीतरी याच्यात घोळ घातलेत, पैसे जे वसूल करून आले ते जमा केले नाही वगैरे. आणि शिवाय वतन आपलं व्हावं म्हणून त्यांनी त्यांच्या गावावरनं भूतं आणली आणि ती सोडली. बरं, ती कशी सोडली आहे तर त्याच्यामध्ये काही शब्द नवीनच मी पण बघितले कागदात. त्यांनी गावचा जो चव्हाटा होता चौक, त्या चव्हाट्याच्या उजव्या बाजूला एक चौथारा बसवला, बांधला, त्याच्यावरती भूतांची स्थापना केली, गावाच्या 4 सीमा बंद केल्या, गावाचं दैवत पण बांधून टाकलं की यांना मदतच मिळू नये कुठून. आणि त्यात एक वाक्य होतं, मंगल मोड केला. मंगल आपण बिमोड केला म्हणतो ना, मंगल मोड म्हणजे तुमच्याकडचे सगळं जे काही चांगलं होणार आहे त्याचा मोड करून टाकला, अमंगळाची स्थापना केली. बाप रे, 1802 सालचा कागद आहे तो. ते प्रकरण मोठे, त्यात सगळ्यांची ती नावं, त्यांनी ते कसं केलं काय केलं सगळं त्याच्यामध्ये आहे. ते सगळं त्यांनी केलं. आणि त्याच्यामुळे मग त्याच्यात त्यांना बोलवलं, ते सगळं खरं करून घेतलं. पहिला तो चौथारा तोडायची आज्ञा झाली आहे सरकारांना, ती भूतभीते ते सगळे काढून टाका, सगळ्या चतुःसीमा मोकळ्या करा गावाच्या, असं चतुःसीमा मोकळ्या करा.
गावाचे असं. त्यानंतर अजून एक आहे, एक त्याचं नाव मी विसरलो त्या माणसाचं. आय थिंक रत्नागिरी तालुक्यात का विजयदुर्गमध्ये तालुक्यात घडलेली घटना. त्यांनी आपलीकडची जी दासी आहे काम कराय, पुरी दासे असायच्या लोक, ती एका माणसाला विकली. गोदसेट नावाच्या माणसाला विकली. तर ती त्याच्याकडे राहीना आणि सारखी याच्याकडेच पळून यायला लागलं. तर मी हा परत तिला हे करायचा आणि ती आजारी पडली, बरी होईना. म्हणून त्या गोदसेटने काय केलं, हे बरी का होत नाही औषध देऊन, म्हणून ते परत तपासण्या केल्या भूतवैद्य वगैरे. त्याने सांगितलं की ह्याच्याकडचा उपद्रव आहे. हा याला सांगायला आला, तू काय केलंस ते मागं घे. ते ऐके ना तो. मग ती मेली, शी डाईड. मग त्या माणसाने ज्यांनी घेतली होती विकत, तिने जाऊन तक्रार केली सरकारमध्ये, असं असं झालेलं आहे. याला बोलवला. मग सरकारातून पण परत एकदा त्याची खातरजमा केली गेली, हे खरंच आहे का. आणि मग त्याला जरा थोडी दमदाटी करून विचारलं काय. मग तो म्हणाला हो खरं आहे. तर यांनी काय केलं होतं माहिती आहे का, याचे भूताचा नव्हतं उपद्रव, यांनी पूर्वी ती आपल्याला मिळावी, म्हणजे आपल्याकडेच राहावी म्हणून तिथल्या स्थानिक देवतेला बकरदिन असा मानसिक नवस केला होता. बर. तो फेडलेला नव्हता त्याने. त्यामुळे ती त्या गोदसेटकडे पण गेली तरी ती थांबायची नाही, सारखी याच्याकडे पळून यायची. आणि तो नवस पूर्ण न झाल्यामुळे असं ते डॉक्युमेंटमध्ये लिहिले, देन शी डाईड. तर अशा दिस इज समथिंग वेगळं काहीतरी घटना. खूप असे एक नाही, खूप आहेत. म्हणजे माझ्या विस्तृतपणे पुस्तकामध्ये तर कागद याच्यापेक्षा खूप येईल. म्हणजे मला सुद्धा आपलं पॉडकास्ट करायचं ठरलं तेव्हा मला स्वतःला कळत नव्हतं की मी नक्की काय सांगायचं, कारण इतक्या प्रमाणात आहेत, त्या व्हरायटी ऑफ थिंग्स आहेत. बरोबर. मग त्यातल्या काही विनोदी वाटतात, पण परत ऍट द सेम टाइम दुसरी गोष्ट, काही घटना विचार करायला लागणार. हे असं कसं काय घडू शकतं, इज इट पॉसिबल. शास्त्राच्या कसोटीवर हे कसं मान्य नाही होणार आहे शास्त्र. बरोबर बरोबर. पण ठीक आहे, व्हॉट डू आय फील पर्सनली, आपण त्याच्याकडे घडून गेलेला इतिहास आणि त्या काळातल्या समाज जीवनातला एक तो अविभाज्य भाग होता आणि तो कशा पद्धतीचा होता याचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न आहे. बाकी बरोबर बरोबर. बाकी त्याच्या पलीकडे इतिहास अभ्यासक म्हणून मी काही त्याच्यावरती बाकी भाष्य नाही करणार. आता ही जी सगळी भूतं आहे ही फक्त कोकणातच सापडतात का? नाही, कोकणातल्या कागदपत्रांमध्ये जास्त नोंदी मिळतात, पण घाटावरही मिळतात. जसं की घनगडावरती एका माणसाला जादूगिरीची विद्या केली म्हणून मांत्रिक होता, त्याला वर आणून अटकेत ठेवलं होतं. पुण्यातलं सांगतो, पुण्यामध्ये पेशव्यांच्या ते मला वाटतं मागे ते प्रसिद्ध, मला वाटतं ती नोंदही प्रकाशित आहे कुठेतरी, मी त्याचा कागदही वाचलाय. पुण्यातल्या एक पेशव्यांच्या पागेकडे एक माणूस काम करत होता. त्यानं तिथेच एका काम करणाऱ्याच्या भावाला जादूगिरीची विद्या करून मारून टाकलं. तर त्याच्या जातपंचायत बसली. त्यांनी असा निवाडा दिला की याचे पुढचे 2 दात काढायचे आणि त्याला काय म्हणतो त्याला, चांभाराच्या कुंडातलं पाणी पाजायचं. तर त्याच्या मागे काही गोष्टी आहेत. 2 दात काढल्यानंतर म्हणजे अटकेत असताना सुद्धा मंत्रविद्या नाही, कारण तू बोबडच बोलणार ना. बरोबर. ते एक कारण. आणि असं म्हणतात की ते चर्मकाराकडे जे हे असतं चांभाराकडे पाणी, त्यात खूप ताकद असते. ते अशी असं म्हणतात, खरं खोटं मला माहित. कारण ते मगाशी पण एका किस्स्यामध्ये मी सांगितलं तेच करायचं. ते रायगड तालुक्यातल्या त्या माणसाच्या प्रेताला नाही काय, बरोबर. ते खरं खोटं ते आपल्याला माहित नाही. सो ते पण तो इतका भारी होता, तो म्हणाला तुम्ही जर मला अशी काही शिक्षा दिली ना, आणि त्याला वाईट टाका अशी शिक्षा, तो असं काय केलं ना, म्हणाला मी तुम्हाला सगळ्यांना मारून टाकेन, दरोडेखोरांना मी सामील होईल आणि तुम्हाला मारून टाकेन सगळ्यांना. मग ते दिवाणात गेलं प्रकरण. मग त्याला कोहज किल्ल्यावर अटकेला पाठवलं आणि त्याला सेम शिक्षा तिथे दिली. 2 वर्षांनी त्याला सोडलं, उजवा हात आणि डावा पाय तोडला आणि सोडलं. सो इकडेही चालत होतं. फक्त मी काय म्हणतो की तिकडच्या कागदात जास्त प्रमाणात जास्त तिथलं. घाटावर नव्हतं असं नाही, होतं. कदाचित पुढे जाऊन तुमच्या अभ्यासात ते अजूनही येतील. आम्ही अजून भरपूर कागद बघायचे राहिले. राज सर, हा किंवा मी मगाशी म्हटलं असं मुंजा वगैरे पण नाही का, घनगडाच्या खाली तिथे रामदास नावाचा मुंजा घनगडावर होता. घनगड कुठं वर तर आहे, घनगड कुठं कोकणात. करेक्ट. किंवा चाकणचा किल्ला, तिथे तो दामोदर मुंजा. बापरे. हा, मग आहेच आहे. असं काही कन्क्लुजन मला तुम्हाला असं विचारायचं की त्या काळच्या सामाजिक रूढी परंपरा, श्रद्धा किंवा समजुती आणि आत्ताच्या काळातल्या याच्यात तुम्हाला काही साम्य किंवा काही फरक जाणवतो? रिसेंट जर म्हटलं, रिसेंटली जे आपण वेगवेगळ्या माध्यमातून पाहतो, जसं की TV वरच्या बातम्या असतील, सोशल मीडिया असेल,
आजही काही ठिकाणी स्त्रियांना चेटकीन ठरून मारलं जातं. मग आपण इतिहासातले लोक जास्त अंधश्रद्धेमुळे होते काय म्हणतोय, आजही आहेत. बरोबर. आजही तंत्रमंत्राकडे टीव्हीवर तर किती बातमी दिसतात. मध्ये कुठल्या तरी स्मशानात त्या कुठल्या तरी जळते प्रेतेच्या इथं काहीतरी मंत्र तंत्र करून गुलाल बिलाल असं करून असे ते फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. सो मला असं वाटतं की त्या काळातही होतं. किंबहुना आता असं म्हणायला हवं की आधुनिक काळामध्ये ज्याचं प्रमाण कमी व्हायला हवं होतं ते न होता वाढतंय. म्हणजे सुशिक्षित लोकही ते करतायत आजही बरेच. मे बी त्या काळात इतकं प्रमाण नसेल. सो मला असं वाटतं की आजही त्या गोष्टी आहेत समाजामध्ये. आता ते मानायचं नाही मानायचं मी मगाशी म्हटलं तसं त्या काळातल्या लोकांना आधुनिकतेचा स्पर्श झालेला नव्हता. तंत्रज्ञानात प्रगती नव्हती म्हणून ते बिचारे त्यावेळेस असं म्हणूयात. आत्ताच्या लोकांना सगळं आहे समोर, खरं खोटं तरी करण्यात करतायत. तरी करतायत. सो दिस इज समथिंग डिफरंट. आणि आता शेवटचा प्रश्न जो पुणेकरांच्या मनामध्ये गेले कित्येक वर्ष आहे. आय नो व्हॉट यू गोइंग टू आस्क. पण म्हणजे हा अगेन इतिहासाशी संबंधित आहे, पुण्याशी संबंधित आहे आणि अर्थातच शनिवारवाड्याशी संबंधित आहे. हा प्रश्न मी विचारतो, हे काका मला वाचवा काय प्रकरण आहे? कित्येक पॉडकास्ट, कित्येक रील्स मधनं सांगितलं जातं की काका मला वाचवाचा आवाज शनिवारवाड्यात नाही येतो. खरे खोटे आता फायनली तुम्ही सांगा. कागदपत्रांमधून असलं काही येत नाही. हे मी लहान होतो तेव्हापासून आमच्याकडे सांगतात काका मला वाचवा. म्हणजे दंतकथा कशा तयार होतात ते मी माझ्या एरियातलं उदाहरण सांगतो. मी खजिना विहीर चौकात राहतो. आत्ताचं एसपीस बिर्याणी हाऊस मला माहिती आहे. त्याच्या शेजारी एक बिल्डिंग आहे, कपड्यांचं दुकान वगैरे खाली काय. तिथे पूर्वी एक इमारत होती सगळ्यात जुनी. तिथं खजिना तो खजिना महाल किंवा खजिना. तर ते टिळक स्मारकच्या इथं जो बंगला होता त्यासाठी तिथं पाणी पुरवण्यासाठी तिथं हौद बांधलेले होते. बरं. खजिना म्हणजे हौद. बरं. ते 4 हौद. आम्ही लहान असताना आमच्या चौकामध्ये सगळ्या लोक खजिनावीर नाव कसं आम्ही पोरं ते मोठे थापाडे असायचे काही. ते काय सांगायचे तिथं पेशव्यांचा खजिना आहे खाली. म्हणलो काय पुरं त्यामुळे आपल्या इथलाच एक जण फार पूर्वी खाली उडी मारून गेला त्या विहिरीत. तो परत वर आलाच नाही. तर तिथे विहीरच नाहीये, तिथे 4 हौद आहेत ते. आणि हे मी स्वतः बघितले हौद कधी जेव्हा ती जुनी इमारत पाडून आता ती बिल्डिंग बांधण्यासाठी जेव्हा तिथे ती पाडली तर तिथे हौद आहेत. सो तिथे अशी दंतकथा. सो नारायणराव पेशव्यांना मारलं ही मराठ्यांच्या इतिहासामधली ती भयंकर घटना आहे. पेशवा पदावर असलेल्या व्यक्तीला डायरेक्ट त्याचा खूनच केला. बरोबर. तर त्यामुळे बड ऑब्वियस त्या काळात जसं की सदाशिवराव भाऊ गेला त्याचं तोतये किती आले होते, केवढे तोतये आले होते. बरोबर ना. सो प्रसिद्ध व्यक्तींसंदर्भात तोतेगिरी होणं, दंतकथा तयार होणं हे काही त्याच्यामध्ये हे नाही. म्हणजे आणि त्यात अशी घटना घडली की जिथे पेशव्यांच्या पदावर बसलेल्या व्यक्तीला त्याचे तुकडे तुकडे करून निर्घृणपणे मारलं. निर्घृण म्हणजे भयंकर होतं ते. म्हणजे रघुनाथराव पेशव्यांचं जे काही ते म्हणजे तू काय म्हणतो ना त्यांनी जे काही तो कटकार आहे आनंदीबेन ते काय कटकार असताना करून ते कितीही कोणी काही म्हटलं तरी ते भयंकर असं निर्घृण कृत्य इतक्या याचं नाही होत आजपर्यंत. म्हणजे एवढे मराठ्यांच्या इतिहासात तरी नाही एवढं मोठ्या प्रमाणात. ही पसरवली गेलेली अत्यंत खोटी कथा आहे आणि शनिवारवाडा आणि या गोष्टीचा काही संबंध नाही. सो कोणी काका मला असं जर कोणाला म्हणजे मी आय पर्सनली गिव्ह अ चॅलेंज टू देम. जर असं खरंच तुम्हाला कोणाला आला असेल अनुभव मला घेऊन चला आपण बसूयात रात्रभर बसूयात चहाचे आपण थर्मस घेऊन जाऊ 2-4 बघूयात आवाज येतात. काही नाही उगाच असे दंतकथा आणि असे खूप ठिकाणी होतात. खूप ठिकाणी. हा शनिवारवाडा म्हणजे आता आपण पुण्यातला आहोत म्हणून आणि पेशवाई संदर्भात आपल्याकडे कुठलंही भुयार सापडले की ते शनिवारवाड्यात निघतात. अशासाठी नाही गेला वेळात. आता ते पण मस्तानी शनिवारवाड्यातल्या भुयारात ना त्या दिवे घाटाच्या पायद्यात ती खालून कशाला आंघोळ करा तिकडे बोलत जाईल चालत. ती घोडे लावाजामा घेऊन जाईल ना जर जायचं असेल तिला. बरोबर आहे ना. उगाच काहीतरी बोलायचं आपलं. सो या सगळ्या दंतकथा आहेत, आख्यायिका आहेत आणि खोट्या कथा आहेत. त्याच्यामुळे अजिबात या गोष्टींवर काका मला वाचवा वगैरे अजिबात उपवास ठेवू नका. हे आज राज सरांसारख्या सिद्ध असतं इतिहास अभ्यासकांनी आपल्याला ऑन रेकॉर्ड सांगितलेले. त्याच्यामुळे कुठेही काही इन्स्टा रील आलं तरी पुढे निघून जा ते रील स्क्रोल करून. सर याच नोटवर आपण आजचा हा अत्यंत वेगळ्या विषयावरचा पॉडकास्ट संपूया. खरं तर हा विषय अनेक आपल्या प्रेक्षकांसाठी इतका ऑफबीट किंवा भन्नाट असेल की जिथे आपण इतिहास हा कागदपत्रांशिवाय बोलला जात नाही. आपण म्हणजे पुरावा हा सगळ्यात नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. आणि एकीकडे आहे
ती म्हणजे भूताखेतांच्या गोष्टी किंवा ज्याला अंधश्रद्धा, म्हणजे दोन खरं म्हणलं तर विरोधाभास असणारे टॉपिक्स आहेत. त्याचा आपण त्याला असं म्हणू शकतो इतिहासाच्या अनुषंगाने अनुषंगाने. किंवा इतिहास अभ्यासक म्हणून आपण कसं पाहिलं पाहिजे त्याच्याकडं, खरंय. त्या अनुषंगाने घेतलेला आढावा आहे. आढावा आहे. बरोबर. तर तुमच्या या आगामी पुस्तकासाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. आणि जास्तीत जास्त याचे काय व्हर्जन्स निघोत, आवृत्त्या निघोत. नाही, मला तर इतर कामं पण करायची आहे. एक पण हे निघेल, हे युनिक असेल. Correct. आय थिंक दिस विल बी द फर्स्ट हिस्टॉरिकल हॉरर बुक बेस्ड ऑन मोडी डॉक्युमेंट. बरोबर. हिस्टॉरिकल हॉरर बुक्स बेस्ड ऑन मोडी डॉक्युमेंट. बरोबर. आणि म्हणूनच म्हटलं की हे वाचकांसाठी एक वेगळी पर्वणी ठरणार आहे. तर ज्या वेळेला हे पुस्तक तुमचं रिलीज होईल त्याला आम्ही तुम्हाला नक्की कळवू आणि हे पुस्तक तुम्ही नक्की विकत घ्या. सरांची बाकीची जी पुस्तकं आहेत, मग त्याच्यात महाराजांचा रायगड आहे, पेशवेकालीन पंढरपूर आहेत, 6 ते 7 पुस्तकं आहेत. तर ते त्यांचं स्वतःचं पब्लिकेशन आहे, श्री मल्हार पब्लिकेशन. त्याचे डिटेल्स आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आता देतोय, तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि सरांकडनं ही पुस्तकं तुम्ही मागवू शकता. राज सर, थँक्यू सो मच. आज तुम्ही उन्हाळ भटकंतीमध्ये आलात आणि एक एनलाइटन करणारा हा पॉडकास्ट करत खूप मनोरंजक आहे आणि तितकाच कुठेतरी आपण असं म्हणू की अंजन घालणारा सुद्धा आहे, जसं काही घटना तुम्ही सध्या अशा. तर त्याबद्दल तुमचे परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच सगळ्यांचे, उन्हाळ भटकंतीच्या प्रेक्षकांचे, त्यांचे जे काही ओनर्स आहेत त्यांचे, ओंकार तुझे, तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. टेक्निशियन टीमचे सगळ्यांचे आभार. आणि आज ही इतिहासातील भूतावळ तुमच्याशी शेअर करून मलाही पर्सनली खूप आनंद झालाय. दुसरं, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त. सो एका वेगळ्या विषयाकडे इतिहासाच्या दृष्टिकोनातून कसं बघायचं हे शिकवण्यासाठी हा पॉडकास्ट खरं तर आम्ही केला. थँक्यू सो मच. धन्यवाद.